जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 229. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्तलय रूप असे मारुतीराय, त्यांचा आज जन्मदिवस. ह्या मारुतीरायांचीच कथा, त्यांच्या पराक्रमाची गाथा, त्यांच्याच कृपेनं आज आपण बघतोय सुंदरकांडामधून. त्यामुळे आजच्या भागाची सुरुवात त्यांच्याच मंगलाचरणानं करूया. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. खरोखर हनुमतरायाला शरण जाऊनच भक्ती प्राप्त होऊ शकते. हनुमतरायाला शरण जाऊनच श्रीरामचरित्र समजू शकतं आणि त्यांच्याच शरणागतीनं आम्हाला श्रीरामचरण तिथं रती प्राप्त होऊ शकते. अशा या हनुमंतांची आज जयंती. पहाटेपासून उत्सव सुरू आहे सगळीकडे, अत्यंत उत्साहानं. कारण काय तर उत्साहमूर्ती म्हणजेच हनुमंत. हनुमंतांच्या आयुष्यामध्ये कुठेही उत्साहाच्या विरुद्ध भाव कधी दिसूच शकत नाही. आणि जो असा उत्साहानं परिपूर्ण असतो त्यालाच खऱ्या अर्थानं हनुमंतांच्या भक्तीची चटक लागते. आपण अगोदरसुद्धा मानसमध्ये जे तुलसीदासांनी आम्हाला सांगितलं ते बघितलं की जोपर्यंत भक्तोत्तमाच्या चरणदर्शनाची, चरणरजाची तीव्र आकांक्षा हृदयामध्ये जागृत होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं भगवंताच्या दर्शनाची इच्छा जागृत होणं शक्य नाही. त्यामुळे तुलसीदासांनी सुरुवातीपासून अगदी लक्ष्मण असो, भरत असो, या भक्तोत्तमांची भक्ती करा असा उपदेश आम्हाला एक प्रकार केला. आणि या भक्तांमध्ये अग्रणी असे हनुमंत आहेत. त्यामुळे हनुमंतांची भक्ती यासारखं आल्हाददायक भक्तासाठी काही असू शकत नाही, रामभक्तांसाठी. कारण केवळ हनुमत भक्तीनंच, हनुमंतांच्या कृपेनंच सीतारामांच्या चरणी रती प्राप्त होऊ शकते. अशा या हनुमंतांची लीला, त्यांची पराक्रम गाथा आपण सुंदरकांडामधून बघतोय. हा खरोखर अत्यंत दिव्य योग श्री महाराजांनी जुळवून आणलाय. आणि त्या योगामुळे आजच्या दिवशी आम्हाला हनुमत स्मरण इतक्या प्रकर्षानं होऊ शकतंय, याबद्दल हनुमद्रूप सद्गुरुनाथांच्या चरणी नमस्कार करून आजच्या भागाला सुरुवात करूया.
मागच्या भागामध्ये आपण बघितलं की हनुमंत अशोक वाटिकेमध्ये पोहोचलेत आणि रावण तिथे आल्यानंतर सीता रावणाचा संवाद, सीतामातेची अनन्य पतिभक्ती, या सर्व गोष्टी हनुमंतानं बघितल्या आहेत. आणि त्यामुळे सीतामातेचं दुःख बघून आता हनुमंत व्याकुळ झालेत की कधी एकदा मी प्रभूंचा निरोप माझ्या मातेला सांगतो. त्यामुळे एक एक क्षण हनुमंताला कल्पाप्रमाणे जातोय हे आपण बघितलं. सोछन कपिही कल्प समबीता. आणि ज्या वेळेला रावण निघून गेला, त्या राक्षसी घाबरून निघून गेल्या आणि त्रिजटासुद्धा आपल्या लेकीला समजावून घरी निघून गेली, त्यावेळेला हनुमंतांनी संधी साधून काय केलं याचं वर्णन अगोदर तुलसीदास करतायत. म्हणाले, कपि करी हृदय विचार, दीन्ही मुद्रिका डारी तब, जनु अशोक अंगार दीन हर्षी उठी कर गहेऊ. हनुमंतांनी सीतामातेसमोर श्रीरामांची अंगठी टाकली वरून, झाडावरून, बरं का. आणि सीतामातेला काय वाटलं, तिच्या मनामध्ये अशोक वृक्षाबद्दल विचार सुरू आहे. आपण बघितलं काय म्हणाली माता की नूतन किसलय अनल समाना, देही अग्नी जनी करही निदाना. त्या अशोक वृक्षाची पानं तिला अग्नीसारखी, अग्नीच्या ज्वाळेसारखी दिसत आहेत आणि त्यामुळे त्या पानांमधून तो अग्नी माझ्यावर टाक अशी प्रार्थना ती अशोक वृक्षाला करते आणि माझं शोक हरण कर, नाव तुझं अशोक हे सार्थक कर, अशी माता प्रार्थना करत असतानाच ही अंगठी वरून पडलेली बघून मातेला वाटलं की जणू अशोक वृक्षानं निखाराच टाकलाय. अगोदर असं वाटलं बरं का. आणि असं समजून सीतामातेनं अत्यंत आनंदानं जे काही टाकलेलं होतं, ती अंगठी ती उचलून हातात घेतली. आणि ती अंगठी बघितल्याबरोबर तब देखी मुद्रिका मनोहर, राम नाम अंकित अति सुंदर, चकित चितव मुदरी पहिचानी, हर्ष विषाद हृदय कुलानी. ज्या वेळेला रामनामानं अंकित अशी ती अत्यंत सुंदर प्रभूंची अंगठी तिला दिसली, तात्काळ सीतामातेनं अगदी स्वाभाविकपणे ती अंगठी ओळखली की ही तर स्वामींची अंगठी, आणि चकित होऊन बघू लागली की अशी कशी काय ही अंगठी इथं आली. हर्ष आणि विषाद या दोन्ही गोष्टी तिच्या अंतःकरणामध्ये भरून राहिल्या. अगोदर हर्ष वाटला की प्रभूंची अंगठी मला मिळाली, कुणीतरी मला दिली. पण दुसऱ्या क्षणी विषाद असा वाटला की प्रभूंची अंगठी इथे आली म्हणजे त्यांना कुणी जिंकलं की काय, प्रभूंच्या बोटामधून अंगठी काढून कोण घेऊ शकतो, हा विचार मातेच्या मनामध्ये आला. कारण म्हणतीये, जीती को सकैया जय रघुराई, माया ते असी रची नहीं जाई, सीता मन विचार करनाना, मधुर बचन बोले ओ हनुमाना. विचार करतीये ती मैया की श्रीरामचंद्र तर अजेय आहेत, त्यांना कोणी जिंकू शकत नाही. आणि ही मायेनं असलेली दिव्य चिन्मय अंगठी बनवता येत नाही. म्हणजे ती जी अंगठी आहे ती प्रभू श्रीरामांची अंगठी आहे, त्यामुळे ती अंगठी स्वचिन्मय आहे, लौकिक अंगठी नव्हे ती. त्यामुळे लौकिकामध्ये मायेनं, मायाजनित रीतीनं ती अंगठीसुद्धा बनवता येणार नाही. असं असताना ती अंगठी आणि प्रभूंची अंगठी इथं कशी येऊ शकेल. त्यामुळे ही अंगठी बनवली तरी कुणी, हे कसं शक्य झालं, प्रभूंना कुणी जिंकलं, कसं काय शक्य आहे. असे नानाविध विचार सीतामातेच्या मनात येऊन हर्ष आणि विषाद अशी दोलायमान स्थिती तिच्या त्या नाजूक मनस्थितीमध्ये झाली. आणि अशा वेळेला ती विचार करत असतानाच
अत्यंत मधुरवाणीनं हनुमंत म्हणाले. काय म्हणाले, काय म्हणू लागले? रामचंद्र गुण बर नहीं लागा, सुनत ही सीता कर दुख भागा, लागी सुनई श्रवण मन लाई, आदि होते सब कथा सुनाई, श्रवणामृत जेहि कथा सुहाई, कही सो प्रगट होती किन भाई, तब हनुमंत निकट चली गयऊ, फिरी बैठी मन विस्मय भयऊ. हनुमंतांनी काय सुरू केलं? जसं म्हटलं, अत्यंत चतुर आहेत हनुमान आमचे, नाही का? त्यामुळे माझ्या मातेला सर्वात अधिक काय आवडतं हे हनुमंत जाणतात. काय आवडतं मातेला? तर श्रीरामांचं गुणवर्णन आमच्या मातेला आवडतं. त्यामुळे हनुमंत वर झाडावर बसूनच आधी श्रीरामांचं गुणवर्णन गाऊ लागले, बरं का? आणि ते ऐकताच आमच्या मातेचं दुःख कुठल्या कुठे पळून गेलं. ती कान आणि मन लावून ते ऐकू लागली. किती सुंदर वर्णन केलंय पहा तुलसीदासांनी. लागी सुनई श्रवण मन लाई, म्हणजे नुसते कान देऊन नाही, त्या कानांमध्ये प्राण साठवून जसं आपण म्हणतो तसं ते गुणवर्णन आमची माता ऐकू लागली. आणि हनुमंतांनी सुरुवातीपासून सर्व कथा ऐकवली आहे मातेला, बरं का? ती कथा ऐकून सीतामाता म्हणतीये की ज्यानं माझ्या कानांसाठी, माझ्या श्रवणेंद्रियासाठी प्रत्यक्ष अमृत जे आहे अशी सुंदर कथा ऐकवली. म्हणजे कथा कशी ऐकावी हे आम्हाला माता इथे सांगते. अमृत रूप वाटली पाहिजे. अमृत रूप म्हणजे काय? त्याच्यापेक्षा अधिक आवडीचं ऐकण्यासाठी काही उरता कामा नये. त्याला अमृत रूप म्हणतात. म्हणजे त्याच्याहून अधिक प्रिय काही वाटता कामा नये. अशी ती लीला कथा भगवंतांची, श्रीरामांची हनुमंतांनी सांगितली. आणि म्हणतीये माता की ज्यानं ही सुंदर कथा मला सांगितली, हे बंधो तू प्रकट का होत नाहीस? कही सो प्रकट होती की न भाई. आणि सीतामातेनं प्रकट हो असं सांगितल्याबरोबर हनुमान तिच्या जवळ गेले, बरं का? हनुमंताला बघून सीतामाता मात्र तोंड फिरवून बसली दुसऱ्या दिशेला, बरं का? तिच्या मनात आश्चर्य भरलं होतं. साहजिक आहे नाही का? तिची परिस्थितीच अशी होती. त्या अशोक वाटिकेमध्ये रामांकडून कुणी येईल त्या क्षणाला तिला त्याची कल्पना नव्हती. आणि त्यामुळे माता ती तोंड फिरून बसली की कोण आहे, मातेला समजलेलं नाही लौकिकदृष्ट्या. आणि ज्या वेळेला माताईच्या मनामध्ये आश्चर्य भरलेलं हे हनुमंताला दिसलं, फिरी बैठी मन विस्मय भयवू, त्यावेळेला हनुमंत म्हणाले, रामदूत मैं मातु जानकी, सत्य सपथ करुणा निधान की, यह मुद्रिका मातु मैं आनी, दीन्ही राम तुम कह सही दानी. मातेच्या मनातलं आश्चर्य बघून हनुमंत म्हणतायत, माता, जानकी माता, मी श्रीरामांचा दूत आहे. करुणा निधान श्रीरामांच्या शपथेवर त्यांची आण घेऊन मी सत्य सांगतोय माता, ही अंगठी मीच आणली आहे. श्रीरामांनी तुझ्यासाठी म्हणून ही ओळखीची खूण दिली आहे. जननी मैं रामदूत हनुमान, जननी मैं रामदूत हनुमान, चरण कमल में सत सत वंदन, चरण कमल में सत सत वंदन, कर दो माँ कल्याण मिला है अवसर आज महान, जननी मैं रामदूत हनुमान. अशा रीतीनं आमच्या मारुतीनं
सीतामातेला स्वतःची ओळख करून दिली बरं का. आणि हे सांगितल्यानंतर तरी सीतामाता विचारते, काय विचारलं मातेनं? नरबानर ही संग कहू कैसे, कही कथा भई संगती जैसे. सीतामाता विचारतीये, पण मला हे सांग की नर म्हणजे मनुष्य आणि वानरांची मैत्री झाली कशी, ते मला सांग बरं का. आणि तेव्हा हनुमंतानं संपूर्ण हकीकत मातेला सांगितली. कसे श्रीराम सुग्रीवाजवळ आले, मग कशी मैत्री झाली, कसं दर्शन मला श्रीरामांचं झालं, ह्या सर्व बारकाव्यानिशी हनुमंतांनी सर्व कथा सीतामातेसमोर सांगितली. आणि हनुमंतांचं ते गोड बोलणं मातेला समजणार नाही हे शक्यच नाही. त्यामुळे कपिके बचन सप्रेम सुनी, उपजा मन विश्वास, जाना मन क्रम बचन यह, कृपा सिंधु करदास. हनुमंताचं ते गोड अत्यंत प्रेमळ सप्रेम वचन कसं बोलावं हे सुद्धा हनुमंतांकडून शिकावं नाही का. गोड बोलणं हा हनुमंतांचा स्थायी भाव आहे. मग ते श्रीरामांसमोर असो, मातेसमोर असो, मातेसमोर तर अजून जास्त. काही काही ग्रंथांमधून इतकं सुंदर वर्णन आहे सीता आणि हनुमंत संवादांचं, इथल्या संवादांचं आणि नंतर अयोध्येला परत गेल्यानंतरच्या सुद्धा काही संवादांचं. त्यांचं जे नातं आहे मायलेकाचं ते इतकं दिव्य भव्य उदात्त, इतकं परमशुद्ध आणि इतकं गोड आहे की त्या नात्यामध्येच खऱ्या अर्थानं प्रेमळपणा म्हणजे काय ह्याचा उगम आहे का असं वाटावं, असं ते नातं आहे. आणि त्यामुळे इथे हनुमंताचं प्रेमळ बोलणं ऐकून म्हणतायत तुलसीदास, सीतामातेच्या मनामध्ये विश्वास वाटू लागला. आणि हा काया वाचा मनानं कृपा सिंधू रघुनाथांचा दास आहे हे तिनं जाणलं. जाना मन क्रम बचन यह, कृपा सिंधू करदासा. आणि जेव्हा खात्री पटली तेव्हा हरिजन जानी प्रीती अति गाढी, सजल नयन पुलकावली बाढी, बुडत बिरह जलधि हनुमाना, भय हुतात मो कहूँ जल जाना. आणि ज्या क्षणी श्रीरामांचा सेवक आहे हा हे समजलं मातेला, तेव्हा मात्र तिला अत्यंत प्रेम वाटू लागलं त्याच्याबद्दल. नेत्रांमध्ये अश्रू दाटून आले, शरीर पुलकित झालं. आणि सीतामाता म्हणतीये, हे वत्सा हनुमंता, विरह सागरात मी बुडत होते, मला वाचवण्यासाठी तू जहाज बनून आलायस. काय शब्द आहेत पहा, काय हनुमंतांचं कार्य आहे पहा. ज्या वेळेला ज्या क्षणाला बरं का माता स्वतःचा देह संपवायचा कसा ह्याचा विचार करतेय, त्या क्षणाला हनुमंत तिथे उपस्थित झालेत. ज्या क्षणाला विरह व्यथा असह्य होते त्या क्षणाला सद्गुरू उपस्थित होतात. हनुमंत हे सद्गुरू स्वरूप आहेत. इथे नातं वेगळं असेल पण सीता माता भक्त रूपामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक भक्तानं हे लक्षात घेणं आवश्यक आहे की जोवर भगवंतांचं दर्शन व्हावं या एका दुर्दम्य इच्छेशिवाय इतर सर्व इच्छा केवळ शमतात असं नाही तर त्यांचा मागमूससुद्धा उरत नाही. त्या वेळेला खऱ्या अर्थानं सद्गुरू दर्शन होतं आणि मग सद्गुरू भगवंत दर्शन करवतात. भगवंत दर्शन काय म्हणजे समजावतात, शिकवतात, हात धरून पुढे नेतात. जो सगुण भक्त आहे त्याला सगुण दर्शन करवतात आणि त्यातूनच निर्गुणामध्ये स्थिर होण्यासाठी
त्याला तयार करतात. त्यामुळे हनुमंतांची ही भूमिका अगदी रामायणापासून, सीतामातेपासून ते आजतागायत अखंड सुरू आहे. आणि इथे सीतामातेसमोर बाळ बनून गेलेले, लेक बनून गेलेले हनुमंत मातेला समजावत आहेत. आणि ते समजावल्यानंतरच मातेला अत्यंत आनंद वाटू लागला की मला आज तुझं दर्शन झालं, तू मला वाचवायला आलास, मी बुडून चालले होते विरहसागरात. आणि म्हणतीये माता, अब कहूँ कुशल जाऊँ बलिहारी, अनुज सहित सुख भवन खरारी, कोमल चित कृपाल रघुराई, कपि केहि हेतु धरी निठुराई. बाळा, मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. आता मला सांग बरं की लक्ष्मणासह खरं दूषणाचे शत्रू आणि सुखधाम असलेले माझे प्रभू कसे आहेत. राम लक्ष्मणांचं क्षेम कुशल विचारतीये माता. पुढे म्हणतीये, रघुनाथ अत्यंत कोमल हृदयाचे आणि कृपाळू आहेत ना, मग हे हनुमंता माझ्यावरच का म्हणून निष्ठुर झालेत स्वामी. कपि केही हेतु धरी निठुराई. पुढे म्हणतीये, सहज बानी सेवक सुखदायक, कबहु कसुरति करत रघुनायक, कबहु नयन मम शीतलताता, होई हहि निरखे श्याम मृदुगाता. सेवकाला सुख देणं हेच माझ्या प्रभूंचं ब्रीद आहे. असे माझे रघुनाथ कधीतरी माझी आठवण काढतात का रे. कबहु कसुरती करत रघुनायक. हे बाळा, हे तात, त्यांचं ते कोमल सावळं रूप बघून माझे नेत्र कधीतरी तृप्त होतील का रे. असे प्रश्न हनुमंताच्या हृदयाला घरे पाडणारे सीतामाता त्याला विचारते. काहीच बोलू शकत नाहीये सीतामाता पुढे. बचनुन आवनयन भरे बारी, अहनाथ हूँ निपट बिसारी, देखी परम बिरहा कुल सीता, बोला कपि मृदु बचन बिनीता. सीतामातेच्या मुखातून शब्द फुटत नाहीये. नेत्रांमध्ये विरहाश्रू दाटून आलेत आणि दुःखानं म्हणतीये, हे नाथ, तुम्ही मला अगदीच विसरून गेलात. नाथ हौ निपट बिसारी. अत्यंत विरहानं व्याकुळ झाली आहे, मुख्यतः हनुमंताला बघून आणि श्रीरामांची अंगठी बघून. त्या क्षणी प्राणदायिनी आहे ती अंगठी सीतामातेसाठी. प्रभूंच्या शरीराचा स्पर्श झालेली प्रत्येक गोष्ट मातेसाठी रामरूप आहे. त्यामुळे त्या अंगठीमध्ये सीतामातेचे प्राण आहेत. आणि त्या प्रभूंचा सेवक सुतरूपानं आज माझ्या समोर बसलाय. त्यामुळे सीतामातेला आपले अश्रू आवरत नाही आहेत, व्याकुळ झाली आहे. आणि हे बघून अत्यंत कोमल आणि नम्र वाणीनं हनुमंत म्हणाले, बोला कपि मृदू बचन बिनीता. काय म्हणाले, मातु कुशल प्रभु अनुज समेता, तव दुख दुखी सुकृपा निकेता, जनि जननी मानहु जियऊना, तुम्हते प्रेम राम के दूना. खरा रामसेवक आहे हनुमंत. म्हणतोय, माता, कृपेचे धाम असलेले प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मणासह सुखरूप आहेत,
पण तुझ्या दुःखामुळे मात्र अत्यंत दुःखी आहे. तव दुःख दुःखी सुकृपा निकेता. हे माता, मनात दुःख करू नकोस. काय सांगतोय हनुमान? श्रीरामांच्या मनात तुझ्याहून दुप्पट प्रेम आहे. तुम्ह ते प्रेम राम केदुना. बरं का, ज्याला च्या भाषेमध्ये आपण काउन्सिलिंग म्हणतो ना, की कसं समजवायचं. हनुमंत त्याचे प्रतीक आहेत. अक्षरशः सीता मातेच्या अनेक हनुमत स्तोत्रांमधून सुद्धा बरं का, शोकनाश, सीता शोक विनाशक असं बिरुद आहे हनुमंतांना. आणि ते शोक विनाशन कसं केलं हनुमंतांनी ते ह्या चौपायांमधून तुलसीदास आम्हाला सांगतात. अनेक रीतीनं सीता मातेला हे पटवून दिलं हनुमंतांनी की प्रभूंना किती काळजी वाटतीये, किती दुःख आहे तुझ्यासाठी आणि तुझ्याहून दुप्पट प्रेम प्रभूंच्या मनात आहे. हे हनुमंत सीतामातेला सांगतायत. ज्याला म्हटलं ना की दूताचं काम कसं चोख करावं हे हनुमंतांकडून शिकावं. श्रीरामांनी हनुमंतांना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत सीतामातेपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि त्या पोहोचवताना हनुमंत सीतामातेची स्थिती बघून त्यामध्ये कसं, काय म्हणतो आपण त्याला, त्या निरोपाला कसं अधिकाधिक अर्थपूर्ण रीतीनं मातेपर्यंत पोहोचवता येईल हे हनुमंतांनी अत्यंत चातुर्यानं, अत्यंत प्रेमानं एखाद्या घरातल्या वरिष्ठ माणसांनी समजवावं तसं मातेला समजावलेलं आहे. म्हणून म्हटलं ना की हनुमंतांची भूमिका ही इतकी विविध रंगी आहे मातेच्या बाबतीत की अनेक ठिकाणी हनुमंत मातेपेक्षा वडील होऊन तिला समजावतायत असं वाटतं. आहेत मातेचं लेकरू म्हणूनच तिच्याजवळ गेलेत, अत्यंत लीन भावानं गेलेत, पण समजावताना मातेची परिस्थिती, तिचं दुःख लक्षात घेऊन आणि मी कुणाला समजावतंय ह्याचं भान राखून अत्यंत विनम्रपणे, अत्यंत प्रेमानं, काळजीपूर्वक ते मातेला समजावतायत. त्यामुळे म्हणाले, रघुपती कर संदेशु अब सुनु जननी धरि धीर, अस कही कपि गद गद भयभो भरे बिलोचन नीर. अत्यंत सद्गदित झालेत मातेच्या प्रेमानं, मातेच्या दुःखानं हनुमंत. हनुमंतांच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटलेत मातेला बघून आणि अत्यंत सद्गतीत कंठानं म्हणतायत, माता आता धीर धर आणि श्रीरामांचा निरोप ऐक. बरं का, म्हणाले हनुमंत, कहेउ राम वियोग तव सीता, मोकहु सकल भये विपरीता, नवतरु किसलय मनहु कृसानु, काल निसासम निशिसि भानु, कुबलय बिपिन कुंत बन सरिसा, बारिद तपत तेल जनु बरिसा, जेहि तरहे करत तेहि पीरा, उरग श्वास सम त्रिविध समीरा. हनुमंत म्हणतायत, आई, श्रीरामांनी सांगितलंय की हे सीते, तुझ्या वियोगामुळं माझ्यासाठी सर्व काही प्रतिकूल झालंय. सकल भये विपरीता. वृक्षांची, पहा बरं, हृदयांची एकरूपता सीतारामांची कशी आहे हे ह्या चौपायांमधून दिसून येतं. काय प्रेम आहे, किती एकरूपत्व आहे हे दिसून येतं. कारण अगोदर मातेनं ज्या उपमा देऊन आम्हाला सांगितला विरहाग्नी, तोच विरह कसा श्रीरामांनाही त्रास देतोय हे इथे तुलसीदास सांगतायत आम्हाला. श्रीराम म्हणतायत, वृक्षांची नवीन कोमल पालवीसुद्धा मला अग्नीसारखी दिसतीये, रात्र काल रात्रीसारखी दिसतीये, चंद्र सूर्यासारखा दिसतोय. कमळांची वनं आहेत इथं आजूबाजूला, मी जिथे आहे तिथे, पण ती सुद्धा भाल्यांची वनं असावीत तशी मला दिसत आहेत, भाले दिसत आहेत. त्या कमळांच्या जागी श्रीरामांना मातेच्या विरहामुळे भाले दिसत आहेत.
मेघ जे वर्षेची बरसात करतात, पावसाची शीतलतेची बरसात करतात, तेच अग्नीची जणू बरसात करतायत. कशा रूपानं? उकळत्या तेलाच्या रूपानं. जो वर्षाव होतोय ढगांमधून तो मला उकळत्या तेलासारखा वाटतोय. म्हणजेच श्रीराम पुढे म्हणतायत, जे हितकारक होते ते सर्व मला आता त्रास देत आहेत, सर्व त्रासदायक वाटतंय. त्रिविध हवा जी सुखावत होती ती सर्पाच्या फुतकारासारखी विषारी आणि गरम वाटतीये सीते मला. कुणाला सांगू? पुढे श्रीराम म्हणतायत, कहे होते कछु दुःख घटी होई, काहे कहूँ यह जानन कोई, तत्व प्रेम कर मम अरु तोरा, जानत प्रिया एक मनु मोरा, सो मनु सदा रहत तोहि पाही, जानु प्रीति रसु इतने ही माही, प्रभु संदेशु सुनत बैदेही, मगन प्रेम तन सुधी नहीं तेही. श्रीराम म्हणतायत, सीते, मनातलं दुःख सांगून टाकलं की काही कमी होतं, पण मी कुणाला सांगू सांग बरं? माझं हे दुःख कुणीच जाणत नाही. काही कहूँ यह जान न कोई. हे प्रिये, माझ्या आणि तुझ्या प्रेमाचं रहस्य फक्त एक माझं मनच जाणतं. तत्व प्रेम कर मम अरु तोरा, जानत प्रिया एक मनु मोरा. आणि जे ते मन माझं तुझ्या माझ्या प्रेमाचं रहस्य जाणतं, सो मनु सदा रहत तोही पाही. ते मन नेहमी तुझ्याजवळच वास करतं. जानु प्रीती रसु एतनेही माही. बस माझ्या प्रेमाचं सार एवढ्यातच काय ते समज. असा निरोप श्रीरामांनी आमच्या मातेसाठी पाठवलाय. आणि तो निरोप प्रभूंचा ऐकताच माता वैदेही प्रेममग्न होऊन देहभान विसरून गेली. मगन प्रेम तन सुधी नाही तेही. आणि यानंतर हनुमान श्रीरामांचा निरोप अत्यंत सुंदर रीतीनं मातेच्या मनातला विरहाग्नी शांत व्हायला मदत होईल या रीतीनं सांगितल्यानंतर म्हणतायत, कह कपि हृदय धीर धरु माता, सुमिरु राम सेवक सुखदाता, उर आनहु रघुपति प्रभुताई, सुनि मम बचन तजहु कदराई. त्यामुळे म्हणतायत हनुमंत, हे आई, मनामध्ये धीर धर आणि सेवकांना सुख देणाऱ्या अशा माझ्या श्रीरामांचं स्मरण कर. श्रीरामांची प्रभुता म्हणजे त्यांचं बळ, त्यांचं स्वामित्व आठव आणि माझं बोलणं ऐक आणि भय सोडून दे. काय गोड समजावलंय पहा. सुनी मम बचन तजहु कदराई. माझं बोलणं ऐक आणि घाबरू नकोस, असं हनुमंत सीतामातेला सांगतायत. सत्यवचन कहता माँ सीता, हर पल प्रभु को तुम्हारी चिंता, अश्रु नयन से बहत निरंतर, व्याकुल है श्री राम जननी मैं रामदूत हनुमान. अशा रीतीनं मातेला समजावून पुढे पुन्हा धीर देण्यासाठी हनुमंत सांगतायत. म्हणाले, निसिचर निकर पतंग सम, रघुपति बाण कृसानु, जननी हृदय धीर धरु, जरे निसाचर जानू. राक्षस जे आहेत ते पतंग कीटकांप्रमाणे तुच्छ आहेत आई,
आणि माझ्या रघुनाथांचे बाण अग्नीसारखे आहेत, त्यामुळे हे लक्षात घे आणि हे माता धीर धारण कर हृदयामध्ये. राक्षस जळून खाक झाले असं तू समज. काय म्हणजे काय म्हणायचं की त्या कॉन्फिडन्सनी मातेला सांगणं हे हनुमंतच करू शकतात. प्रत्येक क्षणाला ह्या संवादामध्ये जाणवतं की हनुमंतांचं प्रभू प्रेम, त्यांच्यावरचा नितांत विश्वास. खरं हनुमंतांच्या विश्वासाला शब्दच नाही आहे. म्हणजे त्यांचा जो विश्वास आहे त्याला विश्वास, श्रद्धा, निष्ठा हे तिन्ही शब्द थोटके पडतात. ते म्हणजे ते कारण काय? कारण हनुमान हे विश्वास रूप आहेत स्वतः. त्यामुळे वेगळेपणानं हनुमंतांचा श्रीरामांवर विश्वास आहे असं आम्ही म्हणू शकत नाही. अशी गंमत आहे. असो, तर त्या विश्वासानं हनुमंत सांगतायत राक्षस जळून खाक झाले असं समज. पुढे म्हणतायत जौ रघुबीर होती सुधी पाई, करते नहीं बिलंबु रघुराई, राम बानर बी उवे जानकी, तम बरूथ कह जातु धान की. माता, श्रीरामांना जर तुझ्याबद्दल कळलं असतं ना तर त्यांनी एवढा उशीर लावला नसता. हे जानकी माता, रामबाण रूपी सूर्य जेव्हा उदय होतो तेव्हा राक्षस रूपी अंधकार राहील का? असं हनुमंत मातेला समजावतायत. चमके कोटि सूर्य सम रघुवर, शीतचंद्र सी वाणी मधुकर, करके रावण हरण तुम्हारा, किया मृत्यु आह्वान, जननी मैं रामदूत हनुमान. हे सांगून पुढे एक महत्त्वाची गोष्ट हनुमंत सांगतायत. म्हणाले अब ही मातु मैं जाऊं लवाई, प्रभु आयसु नहीं राम दोहाई, कछुक दिवस जननी धरु धीरा, कपिन सहित ऐहहि रघुबीरा, निसिचर मारि तोहि लई जइहहि, तिहु पुर नारदादि जसु गइहहि, है सुत कपि सब तुम्हि समाना, जातु धान अति भट बलवाना. हनुमंत सांगतायत माता, श्रीरामांना सांगितलं, कळलं असतं तर ते एव्हाना आले असते हे सांगितलं. आणि त्यानंतर म्हणतायत आई, मी तुला आत्ता या क्षणी इथून घेऊन जाऊ शकतो, पण श्रीरामांची शपथ घेऊन सांगतो मला प्रभूंची तशी आज्ञा नाही ग. म्हणून माता अजून काही दिवस धीर धर. माझे श्रीराम वानरांसह इथं येतील आणि राक्षसांना मारून तुला घेऊन जातील, आणि मग नारदादी ऋषीमुनी तिन्ही लोकांमध्ये माझ्या प्रभूंची कीर्ती गातील. बरं का? मानो मैया बात हमारी, सुध लेंगे श्री राम तुम्हारी, लेकर अपनी वानर सेना, आएंगे सुखधाम, जननी मैं रामदूत हनुमान. अशा रीतीनं सर्वतोपरी हनुमंतांनी पटवून दिलं. पण मातेच्या मनात थोडी शंका आली, कारण हनुमंत आईसमोर जायचं म्हणून लघुरूप धारण करून आईसमोर आलेत. आईसमोर मोठं माझं निजरूप घेऊन मी कसा जाऊ? त्यामुळे त्या लहान रूपामध्ये गेल्यामुळे माता म्हणतीये, वत्सा, सर्व वानर तुझ्यासारखेच लहान लहान असतील अरे, पण राक्षस बलवान योद्धे आहेत, त्यामुळे मला वाटतंय
मोरे हृदय परम संदेहा, सुनि कपि प्रगट कीन्हि निज देहा। कनक भूधरा कार शरीरा, समर भयंकर अति बलवीरा। मातेच्या मनात मोठी शंका आली आहे. म्हणते, माझ्या मनात मोठी परमसंदेह निपजलाय. काय? तर तुझ्यासारखे वानर राक्षसांना कसे जिंकणार? आणि हे ऐकलं आणि हनुमंतांनी मातेसमोर आपलं शरीर, निज शरीर प्रकट केलं. कसं होतं ते? कनक भूधराकार शरीरा, समर भयंकर अतिबलबीरा. सुमेरू सुवर्ण पर्वताच्या आकाराचं अत्यंत विशाल शरीर हनुमंतांनी मातेसमोर प्रकट केलं. आणि कसे होते ते सांगतात तुलसीदास, युद्धामध्ये शत्रूंच्या हृदयात भय निर्माण करणारे असे अत्यंत बलवान आणि वीर आहेत हनुमंत. तसं रूप मातेची शंका निवृत्ती करण्यासाठी हनुमंतांनी तिच्यासमोर प्रकट केलं, बरं का. आणि त्यावेळी सीता मन भरोस तब भयवू, पुनिल गुरूप पवन सुतलयवू. ते बघून भरोसा वाटला सीतामातेला, बरं का. आणि पुन्हा हनुमंतांनी आपलं छोटं रूप धारण केलं. फक्त शंका निवृत्ती हे एवढंच एक काज होतं त्या दिव्य शरीराचं. ते झाल्यानंतर पुन्हा लहान झाले आईसमोर. आणि पुढे म्हणतायत काय गोड पहा. सुनु माता साखा मृग, नाही बल बुद्धी बिसाल, प्रभु प्रताप ते गरुडही, खाई परम लघु ब्याल. हे माता, वानरांमध्ये बलबुद्धी नसते, मान्य आहे मला, पण प्रभूंच्या प्रतापामुळे छोटासा सर्प गरुडाला सुद्धा खाऊ शकतो. याला म्हणतात विश्वास रूप असणं. आमची सगळी पंचायत कुठे आहे तर शंकेमध्ये आहे, संशयामध्ये आहे. जिथे खात्री तिथे महाराज, तिथे भगवंत. त्यामुळे बलबुद्धी नसते वानरांमध्ये, पण प्रभूंच्या प्रतापामुळे हनुमंत क्षणभर सुद्धा त्यांना विस्मरण होत नाही की प्रताप कुणामुळे आहे माझा, क्षणभर सुद्धा. आणि याला ती राम करता भावना म्हणतात आमचे महाराज. प्रत्येक क्षणी त्याचं स्मरण असणं म्हणजे लीन असणं, जे हनुमंत आहेत. आणि हे हनुमंताचं गोड बोलणं, त्याचं समजावणं, त्याचा संशय दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न, श्रीरामांचा निरोप देणं, या सर्व गोष्टी बघून मन संतोष सुनत कपिबानी, भगती प्रताप तेज बलसानी, आशीष दीनी राम प्रिय जाना, हो तात बल सील निधाना, अजर अमर गुण निधि सुत हो, करहु बहुत रघुनायक छोहु, करहु कृपा प्रभु अस सुनिकाना, निर्भर प्रेम मगन हनुमाना. आहा, असं ते बोलणं. कसं आहे ते बोलणं हनुमंताचं? भक्ती, प्रताप, तेज आणि बल यांनी परिपूर्ण असं ते हनुमंताचं बोलणं ऐकून सीतामातेच्या मनाला परम संतोष वाटलाय. आणि मग रामप्रिय आहे हा हे जाणून श्रीरामांचा आवडता आहे हे मानून हनुमंताला आशीर्वाद दिला. वत्सा, तू बल आणि शील यांचं निधान होशील. हो हुतात बलशील निधाना. हे वत्सा, तू अजर होशील, अमर होशील, गुणनिधी होशील. आणि श्री रघुनाथ तुझ्यावर खूप खूप कृपा करोत. अशा रीतीनं मनःपूर्वक आशीर्वाद आपल्या या लेकाला मातेनं दिला.
आणि ज्या क्षणी हनुमंतांनी ऐकलं प्रभू कृपा करोत, हे शब्द मातेचे हनुमंतांच्या श्रवणेंद्रियांमध्ये प्रवेश करताच हनुमंत प्रगाढ अशा प्रभू प्रेमामध्ये निमग्न झाले. निर्भर प्रेम मगन हनुमाना. आणि म्हणतायत, बार बार नायसी पद सीसा, बोला बचन जोरी कर कीसा, अब कृत कृत्य भयमु मैं माता, आशीष तव अमोघ विख्याता. मातेचा तो आशीर्वाद हनुमंतांनी ऐकला आणि प्रेममग्न होऊन वारंवार आपलं मस्तक सीतामातेच्या चरणी नमवू लागले आणि हात जोडून म्हणतायत, माता आज मी खऱ्या अर्थानं कृतकृत्य झालो, कृतार्थ केलंस तू मला, कारण आशिष तव अमोघ विख्याता. माता तुझा आशीर्वाद सफळच होतो, ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे तिन्ही लोकांमध्ये. त्यामुळे आज तुझ्याकडून आशीर्वाद मिळाला, तो सुद्धा रघुनाथ माझ्यावर अखंड कृपा करोत, हा आशीर्वाद मिळाला, यापेक्षा अजून काय हवं मला, असं हनुमंत म्हणाले. आणि अशा रीतीनं हे माय लेक दोन्ही प्रभू प्रेमामध्ये निमग्न होऊन हर्षभरित झालेत. अशी ही सीतामाता आणि हनुमंतांची भेट, त्यांचा संवाद, त्यांचं आपापसातलं प्रेम, एकमेकांवरचा अतूट विश्वास, त्यांचं परमशुद्ध असं प्रेमबंधन आज आम्हाला तुलसीदासांनी त्यांच्या अमोघ वाणीतून सांगितलं आहे. आणि यानंतर आता एवढं मोठं कार्य केलं ना आमच्या हनुमंतांनी, त्यामुळे त्यांना भूक लागली आहे. हनुमान जयंती आहे, हनुमंतांना नैवेद्य करूया. मातासुद्धा त्यांना पुढे खायलाच सांगते, ते आपण पुढच्या भागात बघूयात. पण आज या हनुमंतरायाच्या प्रेमामध्ये, त्याच्या त्या विश्वासामध्ये आणि त्याच्या त्या नामप्रेमामध्ये आम्हाला बुडवून ठेवा महाराज, अशीच प्रार्थना सद्गुरुनाथांच्या चरणी करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.